या वाल्या व्हिडिओमध्ये मी बनणार आहे एक डिलिव्हरी पार्टनर फॉर अ 1 डे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे प्रॉफिट लॉस आणि एक्सपेन्सेस. तो लेट्स स्टार्ट इट. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सध्याचा ब्लॉग हा स्पेशल आहे कारण का आम्ही करतो आहे चॅलेंज. आम्ही एक पोर्टर डिलिव्हरी बॉय याचं एक चॅलेंज करतो आहे. आम्ही दिवसभरात किती अर्न करणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. चला आपण चालू करूया. तर मित्रांनो, पहिलीच ऑर्डर आहे आमची गोरेगावची. आम्ही सध्याला दोघं चाललेलो आहोत गोरेगावला. तुम्ही बघू शकता आम्ही सध्या बॅक रोडला आहे दादर माईनच्या. त्या टेम्पोवाल्याने का थांबवली? चला आपण निघूया. पेट्रोल भरून निघालो आहे. आता या पेट्रोलमध्ये आम्हाला किती ॲव्हरेज भेटतं ते पण तुम्हाला सांगतो. सगळं आम्ही एंडिंगला सांगणार तुम्हाला. एंडपर्यंत नक्की राहा तुम्ही. पूर्ण माहीम कोळीवाडा आहे ना? हा, माहीम कोळीवाडा आहे. पोलीस स्टेशन कुठे गेले रे? पोलीस स्टेशन, हां माहीम पोलीस स्टेशन. या गाडीच्या पुढे सध्याच्या घडीला आम्ही थारमध्ये घेतलेलं आहे. बघू शकता एका डिलिव्हरीसाठी गोरेगावला आम्ही चाललो आहे. आता त्याचे किती पैसे भेटतील ते तुम्हाला नंतरला सांगू. करत होते. हां, एक हप्ता पहिलंच का केलेलं काम करत नाही. एक हफ्ता परत आधी आधवर केलेलं. परत पैसे काढायचे जोड आहे, अजून काय नाही. कसला प्रत्येक गाडीने रोड टॅक्स भरायचं आणि असे खड्डेवाले रस्ते आपणच आपणच टॅक्स भरायचा आणि आपणच अशा रोडवर चालवायचं. चुकी आपली गव्हर्नमेंटची ना, आपली चुकी. सध्या आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ आहे. पुढे हेच आहे, चालूच झालं पण एक हे करतात, टेक ऑफ करतात. आत्ताच हा बोलला कोण म्हणेल कायला एक्सप्रेस हायवे. मला पण वाटत नाही कारण का एवढं ट्रॅफिक आहे इकडे. एक्सप्रेस हायवे असता एवढं ट्रॅफिक कशाला देत आहे? बरोबर का नाही? हां, टोल फ्री केलं पाहिजे. एक तर टोल भरतोय आपण, हां टॅक्स भरतोय, टोल भरतोय. नाही, टोल फ्री झालं आहे. फ्री झालं आहे ना. आता बाईकवाल्यांसाठी फ्री आहे, तर कारवाल्यांसाठी नाही. महाराष्ट्रात तर फ्री आहे बोलतात ना. महाराष्ट्रात फ्री आहे, महाराष्ट्राच्या बाहेर काय. आणि त्यांनी रोड पण तसे दिले पाहिजे ना ते बनवून. रोड काय रोड कसे बनवणार? रोड धाड 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 करून पाठीची वाट लागणार. दिवसभर रायडर असंच असतो, पाठीची वाटच लागलेली असते.
आणि तर स्टार्टिंग आहे आत्ता पहिली राईड आहे. तर अजून तर किती मारायचं. हे सगळे इंटरनॅशनल हॉटेल गावात. नितीन गडकरीला इथं बोलवतात रोड साफ करायला. तो इंजिनियर आहे ना काय तर. हां मग तो तोच इंजिनियर आहे आणि तोच दुसऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन करायला लावतो. हे बघ गड्डा बघ आणि अमेरिकेच्या हिशोबाने थांबा आता तुम्हाला पण दाखवतो विहिरी कशा आहेत ते पण दाखवतो. थांबा. जोगेश्वरी म्हणजे पूर्ण जोगेश्वरीचं मेट्रो स्टेशन. हे हायवे जॉईंट करूनच आहे. जोगेश्वरी पोचलो म्हटलं आता गोरेगाव आपण लगेच पोचू ना. लवकर पोचलो तरी. हां लवकर. आता गोरेगाव नंतर मालाड कांदिवली बोरवली. हा सेकंड ऑर्डर पण आहे ना. मी विसरलेलोच. सेकंड ऑर्डर पण मारायचं आता. कांदिवली बोरवली. चलो नेस्कोचं कुठलं सेंटर आहे. कसले मोठे मोठे इव्हेंट्स होतात ना आर्टिस्ट लोकांचे आवड वगैरे ते इकडे नेस्कोमध्ये नाही काय होतात ते नेस्कोमध्ये गोरेगाव. चलो केलेलं आहे. आता हे पार्सल आम्ही डिलिव्हर करू. त्याचा रेव्हेन्यू सांगू किती अर्न झालं आहे. चला सध्या मी बसलेलो आहे गोरेगावमध्ये. ऑर्डर डिलिव्हर केली आहे. पेमेंट घ्यायसाठी थांबलेलं आहे. तिकडून आम्ही पुढे जातो डायरेक्ट बोरवलीला. चला तुम्ही पण बघा माझ्यासोबत. बन गया रे तू. खेळ बघा हे खेळ आहेत. लातूरच्या रेटपर्यंत 15 मिनिटात पण पोहोचू. ट्रॅफिक असं बघ किती ट्रॅफिक आहे. घुसाघुसी डेंजर ट्रॅफिक आहे. डेंजर. खड्डे नाही खड्ड्यात रस्ते एवढे हवा लागलेत ना आता. बघा लाईनीत बघा. सध्या आम्ही कांदिवलीमध्ये एंटर केलेलं आहे. आम्हाला अजून बोरवलीला जायचं आहे. आणि हे ट्रॅफिक काय थांबायचं नाव नाही घेणार आहे. तरी आमची स्पीड आता मेंटेन तरी आहे. नाही तर मगाशी गोरेगावमध्ये आम्ही एवढा अडकलेलो ना. डेंजरमध्ये अडकलेलो. 15-20 मिनटं आमची ती त्याच ट्रॅफिकमध्ये पूर्ण गेलेली. आता चला आपण जाऊया. विशाल काय बोलेल तुला कसं वाटतंय. पोचल्यावर बोलू. चला पण अडकायचंच आहे आपल्याला आता. आपल्या एरियात तुझ्या घरात माझ्या घरात तुझ्या घरात येईपर्यंत म्हणजे 10 मिनटं जातात. 10 मिनटं. If at this moment he knew, he fucked up. गेला कुत्रा मागायला लागला. तरी नशीब तू हल्ला नाही. कुत्रा मागायला लागलेला. स्लो झालास ना. स्लो झालास की पळतात. बोललं तर ब्लॉकमध्ये ते ट्रॅफिकवाला पण यायचं. कुठं
तर इकडे लेफ्ट आहे आपल्याला, लेफ्ट जवळच आहे. हां ट्रॅफिकवाला असलं की तो पण ब्लॉकमध्ये यायचा, शॉर्टआउट द्यायला पाहिजे त्याला. आता आपण वेळाने ट्रॅफिकवाल्याला पण वेळ आहे. चला मी पण ऐकलं आहे, कधी खाल्लं नाही. 101 आयटम आहेत असे बोलतात. लाईनीत आहेत स्टॉल. ऑर्डर देऊन झालेली आहे. आता आम्ही इथून दुसरी ऑर्डर पिकअप करणार आहे. ऑर्डर शोधतोय ना, आता ऑर्डर चेक करतोय. OTP नाही देत आहे, OTP घेतली की झालं. ठीक आहे चल, ऑर्डर चेक करून आम्ही मग तुम्हाला सांगतो कुठं ऑर्डर आहे आणि कुठं जाणार आहे. चला तोपर्यंत. चटोरीमधून खाल्लेलं आहे. आता वाट बघतोय ऑर्डर कधी यायची. आता ये काय घाटकोपर घाटकोपर नको आहे, ॲटलिस्ट अंधेरी वगैरे ठीक आहे. नशिबाने एक आता ऑर्डर लागलेली आहे, ती पण सोफिया कॉलेजची. आता ट्रॅफिक या टायमिंगला खूप असणार आहे. चला आता आपण जाऊया. सध्याला आमच्या झालेल्या आहेत ऑर्डर्स घेऊन. आता आम्ही इथून चाललेलो आहे. तुम्हाला भेटतो रस्त्यात. चलो. चार कोप नको आहे. काय नसतो कसला गरबा नाही, आपल्या एरियात कुठं गरबा आहे बघ ना, जाऊया. बघतो. एक कांदवली इथं, इथल्या इथंच येत आहेत सगळे, रॅपिडो येतात. गरबाचे आउटफिट बघा, कडक आहेत रे. तरी बऱ्यापैकी आहेत, असं काय नाही, सगळेच बऱ्यापैकी कडक आहेत. एक साथ 2-2 ऑर्डर भेटलेले आहेत आता. चलो भाई. आता टोटल अर्निंग आहे ना तुम्हाला डायरेक्ट लास्टला सांगणार आहे किती झालेली ती. आता तिकडून आम्ही चाललो आहे पहिलं ऑर्डर पिकअप करायला. ऑर्डर पिकअप करून आमच्याकडे एक स्टॉप आहे, तो माटुंग्याचा आहे. त्यानंतर डायरेक्ट गिरगावचा आहे. गिरगावला तिकडं देऊन नंतर येताना फक्त घरी यायसाठी एक छोटीशी ऑर्डर मारणार बस. त्यानंतर डायरेक्ट आम्ही घरी, हे का नाही. चलो अर्निंग सांगू तुम्हाला. चला, ही जी वायर दिसते ना तुम्हाला, ही फक्त ही ब्लॅक अँड व्हाईट वायर बस, ती आम्हाला यायचे फक्त गिरगावला आणि त्याच्या आम्हाला भेटतात 290 रुपये. भाई साहब मी शॉक झालो आता. सध्या आम्ही धारावीच्या ट्रॅफिकमध्ये बेकार अडकलो, बेकार. लाल लाल आहे, नुसतं लाल लाल आहे बघा. चेक करा, पूर्ण लाल आहे, फुल लाल आहे. एवढा बेकार अडकलो आहे ना, इथून निघायला इकडून आम्हाला गिरगावला पण जायचं आहे. आता आम्ही तिथून धारावीवरून माटुंग्याला चाललो आहे, माटुंग्यावरून गिरगावला जायचं. हां गेलेला आहे वरती ऑर्डर द्यायला आणि मी थांबलो आहे आता खाली, कारण का इथे अजून सामान आहे. तर सामानासाठी सेफ्टीसाठी थांबलेलो आहे मी. चला माटुंग्याला तर पोचलो. आता जायचं आहे गिरगावला आणि गिरगाववरनं एकच छोटीशी राईड वर येईपर्यंत, त्यानंतर बंद आहे. चलो. कर्नी रोडची पण ऑर्डर आम्ही एक मारलेली आहे. आता लास्ट ऑर्डर ही, त्यानंतर अजून एक पिकअप करून मग डायरेक्ट लोअर परेल, तिकडून घरी. लेट्स गो. करून गेलेली आहे. चला आता परत. आता ही लास्ट ऑर्डर आहे, त्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी पळणार आहे. जसं की तुम्ही बघितलं, आता आम्ही 5 ऑर्डर मारलेले आहेत. 5 ऑर्डरचे आम्हाला भेटलेले आहेत 1330 रुपये. पेट्रोल कॉस्ट 190 रुपीज, फूड एक्सपेन्सेस 60 रुपीज, पार्टनर्स फी 50 रुपीज, टोटल अर्निंग इज 1030 रुपीज. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.